प्रसिद्ध तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले आहे। भारतातील सर्वात प्रसिद्ध तबलावादक अशी ख्याती असलेल्या अल्लाह रखा खान यांचे सुपुत्र असलेले झाकीर हुसेन एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। हुसेन यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते। मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा प्रवास झाला। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट त्यांनी केला होता। 1988 साली पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 4 वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ते संगीतकार होते। झाकीर हुसेन यांच्या निधनाबाबत अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे। भारतीय संगीतातील तबला या वाद्याला जगाच्या व्यासपीठावर त्यांनी विराजमान केले। संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या सन्मानाने गौरवले, तर जगाने ग्रॅमी पुरस्कार आणि SD बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभाशाली कर्तृत्वाची नोंद घेतली। कला विश्वातील एक अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।